प्रकरण 42 वेद विवाह संशोधन। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माझी आत्मकथामधील आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रकरण 42 वेद विवाह संशोधन। या प्रकरणात बाबासाहेब फक्त वेद किंवा विवाह पद्धतीवर भाष्य करत नाहीत, तर धर्म, समाज रचना, विवाह संस्था आणि प्राचीन परंपरांचा सामाजिक इतिहास यांचा चिकित्सक पद्धतीने विचार करतात। बाबासाहेब सुरुवातीलाच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात, वेदांचा अर्थ आधुनिक पद्धतीने कसा लावायचा। वेदांना केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्या सामाजिक भूमिकेच्या दृष्टिकोनात अभ्यास करणे आवश्यक आहे, असे बाबासाहेबांचे मत दिसते। त्यांच्या मते समाजाच्या इतिहासाचा अभ्यास करताना केवळ धार्मिक श्रद्धा पुरेसा नाही, तर त्या परंपरांचा समाजावर काय परिणाम झाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। ते पुढे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्गाच्या मते ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हेच खरे वेद आहेत, तर अथर्ववेदाला त्याच प्रकारचे महत्त्व दिले गेले नाही। बाबासाहेब या मताकडेही चिकित्सक नजरेने पाहतात। विवाह पद्धतीचा सामाजिक इतिहास। यानंतर बाबासाहेबांचा विचार येतो तो हिंदू विवाह पद्धतीकडे। हिंदू विवाहामध्ये सप्तपदी आणि लाजाहोम यांसारखे विधी आहेत, पण बाबासाहेब प्रश्न विचारतात, या विधींचा खरा सामाजिक अर्थ काय। सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय विवाह पूर्ण होत नाही अशी प्रथा आहे, मग या विधींची सुरुवात कशी झाली आणि या विधींच्या मागे समाज व्यवस्थेचा कोणता इतिहास दडलेला आहे। याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बाबासाहेब विवाह संस्थेकडे केवळ धार्मिक विधी म्हणून पाहत नाहीत, तर इतिहास आणि समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहतात। लाजाहोम आणि मिरासदारी पद्धती। या प्रकरणातील एक अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाचा संदर्भ म्हणजे मिरासदारी। बाबासाहेब इंग्लंड फ्युडल व्यवस्थेचे उदाहरण देतात। जमिनीवर जहागीरदाराचा अधिकार कसे आणि त्याच्या जमिनीवर काम करणाऱ्या गुलामांना त्या जमिनीचा पूर्ण हक्क नसे। या संदर्भातून बाबासाहेब विवाह संस्थेतील काही जुन्या प्रथा समजून घेण्याचा प्रयत्न करतात। ते प्रिम्युम नेट म्हणजे प्रथम जन्मलेल्या व्यक्तीच्या विशेष हक्काचे जुना प्रथेचाही संदर्भ देतात। बाबासाहेबांचा उद्देश एकच, आज आपल्याला सामान्य आणि धार्मिक वाटणाऱ्या प्रथांच्या मुळाशी गेलं तर त्यामागे कोणती सामाजिक सत्ता, मालकी आणि पुरुषी सत्ताक रचना होती हे शोधणे। विवाह म्हणजे फक्त धार्मिक विधी आहे का? बाबासाहेब पुढे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात, जर विवाह हा फक्त धार्मिक विधी असेल तर त्यामध्ये संपत्ती, मालकी, स्त्रीचे स्थान आणि सामाजिक अधिकार यांचे प्रश्न का निर्माण झाले। म्हणूनच ते विवाह संस्थेचा इतिहास तपासण्याची गरज सांगतात। त्यांच्या मते एखादी प्रथा आज अस्तित्वात आहे म्हणून ती नेहमीपासून तशीच होती असे मानणे योग्य नाही। प्रथेचा इतिहास शोधले पाहिजे, तिचा सामाजिक अर्थ समजून घेतला पाहिजे आणि तिच्या मागची सत्ता कोणाची होती हे तपासले पाहिजे। आर्याच्या इतिहासाकडे वळताना त्यानंतर बाबासाहेबांचा अभ्यास आर्याच्या इतिहासाकडे वळतो। आर्य लोक वेगवेगळ्या काळात भारतात आले, त्यांच्या वेगवेगळ्या गटामध्ये संघर्ष झाले, काहींना आदिवासी समाजाशी मैत्री केली तर काही संघर्ष झाले, अशा प्रश्नांचा ते विचार करतात। पुढे बाबासाहेब आर्याच्या मूळ स्थानाबद्दलची प्रश्न उपस्थित करतात। आर्याचे मूळ स्थान आर्क्टिक प्रदेशात होते अशा लोकमान्य टिळकांचा सिद्धांत होता, पण बाबासाहेब या प्रकारच्या सिद्धांताकडेही चिकित्सक दृष्टिकोनातून पाहतात। त्यांना केवळ एखादा सिद्धांत स्वीकारायचा नसतो, पुरावे तपासायचे, प्रश्न विचारायचे आणि त्यातून निष्कर्ष काढायचा, हीच बाबासाहेबांच्या संशोधनाची पद्धत होती। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून बाबासाहेबांचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आपल्या लक्षात येतो, ते कोणतेही गोष्ट केवळ परंपरा आहे म्हणून स्वीकारत नाहीत। वेद असोत, विवाह पद्धती असो, धार्मिक विधी असोत किंवा आर्याचा इतिहास असो, बाबासाहेब प्रत्येक गोष्टीला एकच प्रश्न विचारतात, या मागचा इतिहास काय, याचा समाजावर परिणाम काय आणि सत्य काय आहे। हीच त्यांची वैज्ञानिक आणि चिकित्सक विचार पद्धती होती। म्हणून माझी आत्मकथामधील प्रकरण 42 वेद विवाह संशोधन हे केवळ वेद किंवा विवाहावरील लेखन नाही, हे प्रकरण आपल्याला शिकवते, परंपरेचा आदर करा, पण प्रश्न विचारायला घाबरू नका। श्रद्धा असू द्या, पण सत्याचा शोध थांबवू नका। जर तुम्हाला बाबासाहेबांच्या माझी आत्मकथामधील पुढील प्रकरणे अशा सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजून घ्यायची असतील तर हिस्टॉरिकल मिरर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका। जय भीम।